तर सगळ्यांना जय श्री कृष्ण। आता लवकरच आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी, म्हणजेच आपल्या लाडका कन्हैया यांचा जन्मदिवस। तर मग आपण आता लागूया आपल्या लाडक्या कन्हैयाच्या आगमनाच्या तयारीला। तर आपण हळूहळू करून सगळी डेकोरेशनची तयारी अशी पूर्ण केली। संपूर्ण डेकोरेशन, होम डेकोरेशन, सिंपल डेकोरेशन कसे करावे यासाठी सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ आपल्या KD इंगळे पाटील या यूट्यूब चॅनलला सोडलेला आहे, तरी तो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या। मग सायंकाळी 5 वाजता इतवारी मार्केट उमरेडीतून श्री कन्हैयालाल म्हणजेच द्वारकाधीश यांची आपण मूर्ती आणली व ती लगेच ताईंनी त्यांची घरी पूजा करून श्रीकृष्ण भगवानांची आरती केली। तर बोला कृष्ण भगवान की। मग लगेच बाबांनी श्रीकृष्ण द्वारकाधीश यांची पूजा करून चौरंग पाटावरती सजावट करून त्यांची मूर्ती प्रस्थापित केली। मग मी सुद्धा श्रीकृष्ण भगवान द्वारकाधीश मेरे प्यारे कन्हैयालाल यांचे घरी स्वागत केले व त्यांची सुद्धा पूजा केली व त्यानंतर श्रीकृष्ण भगवान यांच्यासाठी पंचपक्वान तयार केले होते, त्यासाठी आम्ही एक फरोडा बांधून घेतला। त्यानंतर सगळ्यांनी मिळून श्रीकृष्ण भगवान यांची आरती केली व त्यासाठी भजन सुद्धा केले। त्यामध्ये आमची एक लाडूबाई म्हणजे आमची भाची मन्नू हिने सुद्धा भजनाचा खूप आनंद घेतला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 7 वाजता गोपाल कृष्ण भगवान की जय असा जय जय घोष करून श्रीकृष्ण भगवानांच्या विसर्जनाची तयारी केली। त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती अंगणात ठेवून दर्शन घेतले व त्यानंतर लगेच मी ती श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती उचलून गाडीकडे घेऊन गेलो। त्यानंतर आम्ही माझ्या मूळ गावी म्हणजेच मांडवा इथे प्रसिद्ध मरुनदी इथे श्रीकृष्ण भगवान यांचे विसर्जन करण्यासाठी आम्ही निघालो। तर बोला जय श्री कृष्ण भगवान की जय। गावाला नदीवर आल्यानंतर श्रीकृष्ण भगवानांची मरुन नदीच्या तीरावरती आरती केली व त्यानंतर सर्वांना आरती देऊन श्रीकृष्ण भगवान यांचा जयघोष केला। त्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणजे द्वारकाधीश यांची मूर्ती पोटाशी धरून मरु नदीच्या डोहामध्ये उतरलो आणि त्यानंतर त्या डोहाकडे गेलो व श्रीकृष्ण भगवान यांची मूर्ती मी तिथे विसर्जित केली व श्रीकृष्ण भगवान यांना सांगितलं की हे श्रीकृष्ण भगवान, सर्व शेतकऱ्यांचे छान दिवस येऊ दे, सर्वांना सुखी ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर ये। तर सर्वांनी बोला गोपाल कृष्ण भगवान की जय आणि तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा। थँक्यू फॉर वॉचिंग। तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।